ओम साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शिदोरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज दत्त जयंती उत्सव निमित्त चाललेलो आहे दत्त महाराजांच्या दर्शनाला. तर आजचा ब्लॉग नक्की बघा, खूप सुंदर आहे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, साईमय शुभेच्छा. ओम साईराम. ओम साईराम. तर आपण आता आपल्या घरून निघालेलो आहे दत्त महाराजांच्या दर्शनाला जाण्यासाठी निघाला. तर आपल्या घरापासून एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर दत्त मंदिर आहे. तर झाला जाऊया आता मस्त दत्त महाराजांच्या दर्शनाला दत्त जयंती निमित्त. तर चला. ओम साईराम. हर हर महादेव. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आपल्यासोबत हर्षिका हिंदवीची मम्मी आणि मी. चला आपण मस्त चाललोय आपल्या गाडीवर, बघू शकताय. मस्त 4-5 वाजता आपण निघलोय दर्शनाला. एक 10 मिनिटात आपण तिथे जाणार आहोत. आजचा ब्लॉग नक्की बघा. आपण लागलेल्या हवेला नगरमामा हवे अगदी निम्म्या निगोजच्या बायपासच्या कोपऱ्यावर निगोज गावी हे स्वामी समर्थ केंद्र आहे. तिथे दत्ताचं मंदिर आहे, खूप सुंदर. आपण पोचलेलो आता. ओम साईराम. तर आपण आता पोचलेले निगोजमध्ये बघू शकता समोरच खूप सुंदर असं इथे दत्ताचं पण मंदिर आहे आणि स्वामी समर्थ केंद्र आहे. आपल्या घरापासून अवघे 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे मंदिर. खूप सुंदर मंदिर. तर दत्त जयंती निमित्त आपण आलेलो आहे दत्त महाराजांच्या श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाला. तर आपण बघू शकतो मध्ये मंदिरात एंट्री केली. खूप सुंदर असं नवीन इथं स्वामी समर्थ केंद्र आणि दत्त महाराजांचं मंदिर झाले. आपण दर्शन वगैरे घेऊन आता मध्ये जरा समोरच आपल्याला गेल्या गणपती बाप्पाचं खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण जाणार आहोत. मध्ये बघू काय काय आहे मध्ये मंदिरामध्ये. तर संपूर्ण ब्लॉग नक्की बघा, खूप सुंदर आहे. तर चला आता मध्ये एंट्री केले आणि आपल्याला झालेले दर्शन विठ्ठल रुक्माईचे समोर बघू शकता. खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची मंदिर आपल्याला भेटलेले दर्शन. साक्षात पंढरपूरला आलं असं वाटतं इथं. तर इथं दर्शन घेऊन आपण बाकीचे पण मंदिर बघणार आहोत. चला जाऊया. ओम साईराम. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आपण आलेले शेजारी बघू शकता लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. मस्त खूप सुंदर अशी काळ्या पाषाणमध्ये इथं मूर्ती आहे आणि आपण इथं दर्शन घेऊन पुढल्या मंदिराकडे जाणार आहोत, बघू शकता. आणि इकडं साक्षात शनी महाराज आपल्याचं दर्शन झालेलं आहे आज दत्त जयंती निमित्त. बघू शकता शनी महाराजांचं आपण दर्शन घेतलंय. आणि शेजारीच खूप सुंदर असं स्वामी समर्थ केंद्र. इथं खूप शांतता, सुव्यवस्था, स्वच्छता इथं पाहायला भेटते. आणि इथं दत्त जयंती निमित्त पारायण चालू होतं. तिथं महिला वर्ग खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने इथं पारायणासाठी बसल्या होत्या आणि विणा घेऊन इथं सेवा करत होत्या केंद्रामध्ये. आणि स्वामी समर्थ महाराजांचे आपण इथं दर्शन घेतलेलं आहे. खूप सुंदर दर्शन झाले आणि बाहेर आलो होतो आपण. इथं साक्षात आज दत्त जयंतीनिमित्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा महाराजांचे दर्शन पण झाले. तर खूप सुंदर असं आज दत्त जयंतीनं आपलं दर्शन झाले. साक्षात श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपल्याला दर्शन दिलं आहे. खूप सुंदर दर्शन झालं. तुम्ही पण एकदा नक्की या इथे निगोजमध्ये. अगदी नगर मनमाड हवेच्या कडालाच 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. खूप सुंदर स्वामी समर्थ केंद्र आणि इथंच दत्त महाराजांचं मंदिर. आपण सर्वांनी दर्शन वगैरे केलं आहे. खूप सुंदर दर्शन झालं. आपली हिंदवी हर्षिकाने पण दर्शन केलं आहे. तर चला जाऊया आता पुढे. ओम साईराम. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रांगोळी पुसून रे. पाय पडा. पकड डोकं टेको.
ओम साईराम. तर मस्त दर्शन वगैरे झाले आपलं दत्त महाराजांचा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघू शकता आपण निघोजला आलेलं आहे. मागं मंदिर आहे स्वामी समर्थ केंद्र आणि आत्ताच नवीन दत्ताचं मंदिर झालेलं आहे खूप सुंदर. दर्शन वगैरे घेऊन आपण आता चाललो आहे बाबांच्या नगरीत शिर्डीला. ओम साईराम. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही पण एकदा निघोजला आल्यावर नक्की एकदा मंदिरात या. स्वामी समर्थ केंद्र आहे, दत्ताचं मंदिर आहे सुंदर असं, खूप सुंदर आहे. चला जाऊया आता शिर्डीला. ओम साईराम. ओम साईराम. तर आपण आज दत्त जयंतीनिमित्त दर्शन घेऊन निघलो आहे बाबांच्या साईनगरीमध्ये बाबांच्या दर्शनाला. तर बघू शकता समोरच बाबांच्या खूप साऱ्या पालख्या आहेत दत्त जयंतीनिमित्त. आणि समोरच आहे नवीन दर्शन लाईन गेट नंबर 7 पाशी बघू शकता आपण आलेलो आहे. आता आपण गाडीवरती पार्किंग करून जाणार आहोत बाबांच्या दर्शनाला. ओम साईराम. आजचा ब्लॉग नक्की बघा. चला. ओम साईराम. तर आपण आले बाबांच्या समाधी मंदिरामध्ये. बघू शकतो समोर गुरुस्थान बाबांच्या समाधी मंदिराचा सुवर्ण कलश. आणि आज बाबांचा गुरुवार पण आहे, बाबांची पालखी पण आहे आणि दत्त जयंती पण आहे. दोन्ही पण संघ झालेलं आहे. खूप सुंदर असं आपलं बाबांचं दर्शन झालेलं आहे. बघू शकता आपण मस्त बाबांच्या समाधीवर डोकं वगैरे टेकून दत्तगुरु महाराजांचं दर्शन बाबांचं दर्शन घेऊन निघाले बाहेर रथाकडे. आणि आज बाबांचा रथ होता दत्ता जयंतीनिमित्त. बघू शकता खूप सुंदर असं बाबांच्या रथाचं दर्शन पण झालंय. आपण दर्शन वगैरे केलंय. तर बघू शकताय संपूर्ण गावातून आज रथाची मिरवणूक होती बाबांची. तर रथ आता मंदिरात जाणार समाधी मंदिरात पूर्ण संपूर्ण गावात मिळून. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला. भेटूया अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. भागला पुराला पाणी लागलं वाढायला. भागला पुराला पाणी लागलं वाढाया. म्हणते धाव विठला पुंडलिक माझा बुडाला.